मैदान आमच्या हक्काचे, मैदान आमच्या हक्काचे। अरे कोण म्हणतोय देणार नाही? अरे कोण म्हणतोय देणार नाही? लोकनेते दिबा पाटील साहेबांचा, सुनावणे सुईनगर मैदान बचाव समितीचा, शिरवणे सुईनगर मैदान बचाव समितीचा। अरे कोण म्हणतोय देणार? चला मान्यवर जे जे आहेत त्यांनीच फक्त स्टेजवरती यायचं आहे। आणि स्थानिक जमा झालेले आहेत, नेमक्या काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? जी शिरवणे जुईनगर परिसरामध्ये कृत्रिमरित्या त्या ठिकाणी तयार झालेली मैदानं, जे चुकीचे नियोजन शिडकोनं केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळं कृत्रिमरित्या मैदानं तयार झालेली होती। त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात, वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात, विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात, माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी फिरतात। अशा पद्धतीचे मैदानं, जी मैदानं महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डीपी प्लॅनमध्ये मंजूर केलं, मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेने स्वतंत्र शुद्धीपत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग पॉईंटसाठी देण्यात यावा, अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला आहे। एवढं पाप महापालिकेने केलेलं आहे। हे मैदान आहेत, भविष्य आणि आत्ताची गरज आहे, ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा ह्याचा विचार करून मैदानं ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे? आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे ही फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे, कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काढण्यासाठी आहे। नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो, जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग 76 लाखाचं झाडं लावण्याचं टेंडर का काढलं? मग त्या ठिकाणी आणखी 25 ते 30 लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा, मग तिथं भराव काढायचा आहे, मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली? परत 7-7 कोटीचं भराव काढायचं, त्या ठिकाणी मुलांना देशोधडीला लावायचं, हे काम धंदे महापालिकेचे आहेत का? म्हणून महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे। भविष्य काळामध्ये मैदानं तयार होणार नाहीत, मैदानं जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत। याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं, परंतु भराव काढण्याचा नाही। मग अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमण मुक्त केल्यानंतर भराव काढण्याचं, टेंडर काढण्याचं पाप ही महापालिका करते? म्हणून महापालिकेनं बाजू मांडायला पाहिजे। ही खेळाडूंची गरज आहे, ग्रामस्थांची गरज आहे, भविष्य काळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे। 12.5% प्रमाणे प्लॉट दिले, परंतु 4.25% शिडकोने कट केलेत। मग त्या सोयी सुविधांसाठी आमचे केलेले 30% कमी केलेले भूखंड आहेत कुठे? हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारलं पाहिजे। आम्ही या ठिकाणी आलोय मैदान बचावासाठी, मैदान वाचले पाहिजेत, हा संकल्प प्रत्येकाचा आहे, हा निर्धार प्रत्येकाचा आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि आमच्या माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आल्यात, तिटकीनं या ठिकाणी सांगतात होय आपली मैदानं वाचली पाहिजेत। आम्ही हेतू एल्गार माननीय आमचे लोकनेते दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्ष करायचा तयार झालेला, मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि ते मिळालीच पाहिजेत।